कळंब हद्दीत तरुणीचा निर्घृण खून झाला होता. तो खून आता उघडकीस आलेला आहे. पोलीस स्टेशन कळंब हद्दीतील तासलोट जंगल शिवारात आढळलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेह प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून हा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदर प्रकरणी सुरुवातीला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा क्रमांक 243 अंतर्गत कलम 103(1) आणि 238 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. जंगल परिसरात बराच काळ मृतदेह पडून राहिल्याने तो अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता. तसेच वन्य प्राण्यांमुळे मृतदेहाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने महिलेची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या नेतृत्वात एकूण 8 विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकांनी शेजारील जिल्हे व राज्यातील बेपत्ता महिलांची माहिती, मतदार यादी, रेशन कार्ड नोंदणी, विविध शासकीय योजना, दवाखाने, बसस्थानके, हॉटेल, लॉजेस तसेच धार्मिक स्थळे यांची तपासणी करत व्यापक शोध मोहीम राबविली. तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास पुढे नेण्यात आला. अखेर मृत महिलेची ओळख राणी किशोर वानखडे, वय 26 वर्ष, राहणार चापडोह, जिल्हा यवतमाळ अशी पटली. तपासात पुढे निष्पन्न झाले की आरोपी सतीश रमेश कश्यप, वय 20 वर्ष, व्यवसाय पाणीपुरी विक्रेता, राहणार चापडोह व त्याच्यासोबत एका विधी संघर्षग्रस्त बालकाने मिळून हा खून केला आहे. आरोपीने 10 मार्च 2024 रोजी मृतक महिलेला पुणे येथून यवतमाळ येथे बोलाविले. त्यानंतर 11 मार्च रोजी दोघे विविध ठिकाणी फिरल्यानंतर संध्याकाळी तासलोट जंगल परिसरात गेले. तेथे प्रेम संबंधातून झालेल्या वादातून आरोपीने पूर्व नियोजित पद्धतीने दुपट्ट्याने गळा आवरून चाकूने गळा व पोटावर वार करून तिचा निर्घृण खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह दगडाने विद्रूप करून पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पत्रकार परिषदेत दिली असून आरोपींना अटक करण्यात आली आहे व पुढील तपास पोलीस करीत आहेत.